थैंक यू सो मच. कनक 11 आणि यंगस्टार पापडी असा हा मॅच पाहायला मिळतोय. मैदान क्रमांक 2 वर 40 प्लेचा हा मॅच, ज्याच्यामध्ये आता स्ट्रायकिंगकडे निनाद राऊत, लेदर क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे सुद्धा जास्त आहे. वैभव साने, दोन्ही खेळाडू जर आपण बघितलं तर मुंबई संघामधून सुद्धा बऱ्याच वेळा त्यांना आपण बघितले काही रेकॉर्ड्स आहेत वैभव सानेचे लेदर क्रिकेटमध्ये. आणि आता निनाद राऊत मॉर्निंग क्रिकेट क्लबद्वारे त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याची गुणवत्ता त्याने सिद्ध केलं. पहिलं षटक टाकण्याकरता सुनील आला. कनक 11 टीमद्वारे सुनील पहिलं षटक टाकेल. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. पहिलाच बॉल निनाद करता स्विंग अँड मिस. चांगला वळणदार चेंडू, वेग सुद्धा तितकाच होता आणि तितकंच चांगलं नियंत्रण त्याचं पाहायला मिळालं. गणेशजी काकड सरांची नेहमीच मदत मिळत असते आम्हाला आणि आज यंगस्टार पापडी संघाचं ते नेतृत्व करत आहेत. अनेक खेळाडूंना पुढे करण्याचं काम त्यांनी केलं टेनिस क्रिकेट जगतात आणि ते सुद्धा कदाचित या प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसतील. ऑन ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने केला निनाद राऊतने. एकदा मिळाली, एका धाब्याने त्यानं आपलं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 1. आता वैभव साने, त्याचा सुद्धा बोलबाला अनेक वर्षापासून आपण बघितलं. कोळा गटातील मॅचेस मध्ये सुद्धा त्याला आमंत्रण नेहमीच असायचं. आज सुद्धा यंगस्टर पापडी संघाकडून त्याने आपल्या संघाला, आपल्या मित्रांना कधीच सोडलं नाही. नमित जाधवच गणेशजी काकड यांनी आमंत्रण दिलं असा खेळाडूंना कळण्याकरता. गणेश काकड यांच्या एका आमंत्रणावर सर्व खेळाडू एकत्रित येत असतात आणि खरं तर क्रिकेटने गणेशजी काकड सरांना क्रिकेटमध्ये भरपूर प्रेम मिळालं, मित्र मिळाले, प्रसिद्धी सुद्धा मिळाली. गोलंदाज सुनील कनक 11 संघाकडून इनसाइड आउट करून काढायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. लगातार जर आपण बघितलं तर डॉट बॉल जाताना दिसत. याआधी एकदा मिळाली, त्याआधी डॉट बॉल. सुनील सुद्धा आपला अनुभव दाखवतोय. पूर्वी खोळा गटामधून सुद्धा सुनील हा खेळाडू चमकदार कामगिरी करायचा. जागा बघून खेळला जातो. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एकदा मिळाली, दुसरी धाव घेण्याचा इरादा नाही. एकाच धाब्यावर संतुष्ट. एका धाब्याची धावसंख्या 2. सुरुवातीपासूनच दबाव बनवलाय कनक 11 टीमने आणि त्यांचा अनुभव, त्यांच्या टीमचे खेळाडू चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात, जी आवश्यकता असते. सुनील पुन्हा आपला अनुभव शेअर करत आहेत. पंचांसमोर काहीतरी चर्चा डिस्कस होते. पहिल्या षटकानंतर पुन्हा मैदान क्रमांक 1च्या दिशेने सुद्धा आपण वळणार आहोत. मैदान क्रमांक 2 वर सध्या धाबा कमी येतात. त्रस्त करणारी गोलंदाजी होते, त्रस्त करणारी फलंदाजी होईल काय? शॉर्ट बॉल, फुल पॉवरफुल सिक्सर. यावेळेला निनाद राऊत या बॅटर कडून हा षटकार आला. 6 धावांची मदत मिळाली. 6 धावांची धावसंख्या पोहोचली 8 वर. स्कोर इज 8 रन्स ऑन द बोर्ड. निनाद राऊत आता आक्रमक भूमिकेमध्ये येत आहेत. धावसंख्या धावफलकावर 6 ने पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 8. ओहो, कोर्टमध्ये चेंडू होता, खोदून काढण्याचा केला होता इरादा. फन लेग क्षेत्रामध्ये चेंडू केलाय. एकदा मिळाली. एका धावेनिशी स्ट्राईक स्वतःकडे ठेवताना दिसत निनाद राऊत.
षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिलं षटक संपल्यानंतर यंगस्टार स्पोर्ट्स पापडी टीमची धावसंख्या बिनबाद 9 धाबा 9. अक्षय साठम मैदान क्रमांक 1 वर सीएसके चे खेळाडू कोणत्या टीमने मागवलेत? खरोखरच एक आठवण झाली 7च्या आकड्यावरून, कारण आयुष म्हात्रे 16 जुलै 2007 साली त्याचा जन्म झाला. 2007 साली विश्वकप जिंकणाऱ्या धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके टीम मधून तो खेळला आणि चांगलं प्रदर्शन करतोय. नालासोपारा येथील हा खेळाडू आता गोलंदाजी मार्गावर. बघूया गोलंदाज कोण आलाय. बॉलर्स नेम टिंकूभाई अकबर. शॉर्ट बॉल बॅकलिपचा केला वापर, पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. 6 धाबांची धावसंख्या यावेळेला पोहोचली जाते ती 15 वर. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवला गेलाय. षटकारणीशी अकबर याच्या पहिल्या चेंडूवर तुटून पडताना दिसतो तो म्हणजेच निनाद राऊत हा खेळाडू. दुसऱ्या षटकानंतर आपण वळणार आहोत थेट मैदान क्रमांक 1 च्या दिशेने. 5 चेंडू नंतर आपण ती माहिती आपण देऊया. निनाद राऊत पुन्हा फुल टॉस बॉल पाठवून दिले या चेंडूला फॉरवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार वजनदार बॅटर निनाद राऊतने ठोकलाय. षटकार. एक तर निनाद राऊत याला मी अनेक वर्षापासून बघितलं. 2018 पासून मी त्याला लेदर क्रिकेटच्या मॅचेस मध्ये बघितलं. मॉर्निंग क्रिकेट क्लब द्वारे जी स्पर्धेचं आयोजन असतं, विकाचे राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचं सहकार्य आम्हाला सुद्धा केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळेच प्रत्येक वर्षी मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित त्या लीग मध्ये प्रीमियर लीग मध्ये आम्ही धावते समालोचन करत असतो. ज्या स्पर्धेमध्ये मुंबई बाहेरील बरेचसे लेदर क्रिकेटपट्टू असतात, रणजीपट्टू. 6 धाबांची आता धावसंख्येला आकार. धावसंख्या 21. काय चांगली आक्रमकता मैदान क्रमांक 2 वर सुद्धा दिसते, 1 वर सुद्धा ती आक्रमकता.
28. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीने 28 धाबा धाव फलकावर जमा झालेत. 28 विदाउट लॉस. नवीन गोलंदाज आला रफिक आला. पुढील टॉस साठी आम्ही आमंत्रण देतोय श्री 11 वर्सेस सांताक्रूज. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी या. एसबी बॉईज सांताक्रूज वर्सेस श्री 11 असा मॅच असेल आणि टॉस साठी लवकरात लवकर या. मैदान क्रमांक 2 वर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. वैभव साने आणि निनाद राऊत डाबाची सुरुवात चांगली करतायत. चांगला बॉल चेंडू जातो थर्डमॅन क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली. बॅटची मदत सुद्धा मिळते इथे. एक धाव रफिक या पहिल्याच बॉल मिळाली. वैभव साने थोडेसे संत गतीने फलंदाजी करतायत कारण एका बाजूला आक्रमक रूप धारण केलं निनाद राऊत या खेळाडूनं तर दुसऱ्या बाजूला फक्त त्याला साथ देणं गरजेचं आणि जसा खराब चेंडू मिळाला तसा त्याचा खरपूस समाचार घेतला जाईल असं वाटतं. सुनील सावंत खेळाडू कनक 11 टीम मधून खेळताना दिसत. याआधी टिंकू अकबर सरांना बघितलं जणू काही कल्याणी घोरपडे तेथे गोलंदाजी करतात. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपवर बाहेर सफल झाला. कोवर गेला आणि शॉर्ट सिलेक्शन अतिशय चांगलं. शॉर्ट सिलेक्शन केलं चांगलं आणि 6 धाव मिळतात बॅटरला. वैभव साने 6 धावांची धावफलक पुढे नेऊन ठेवते. धावसंख्या लागली आहे ती 35. मैदान क्रमांक 2 वर हा षटकार आलाय. धावसंख्या 35. पुन्हा वळू आपण मैदान क्रमांक 1 च्या दिशेने.
तीन षटक समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मैदान क्रमांक 2 वर धावसंख्या 39 39. मैदान क्रमांक 2 वर आता फ्री हिट जो झाला त्याचा फायदा उचलता आला नाही. 1 धाव तर मिळाली. धावसंख्या धाव फलकर आहे ते 41 41 विदाउट लॉस. स्कोर इज 41 विदाउट लॉस. 41 धावा. जास्त वेळ जाईल असं काही करू नका कारण वेळेचं बंधन आहे. त्यानुसारच आपल्याला हे मॅचेस या ठिकाणी खेळवायच्या आहेत. मैदान क्रमांक 1 वर अक्षय साटम यांचा गोड आवाज तुम्ही ऐकतायत. गेस्ट अंपायर व्हॉट हॅपन. डेड बॉल म्हणजेच फ्री हिट असेल. चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. आभार मानतो आवश्यक कमिटी मेंबर्स. काँग्रेस कमिटी आपल्याला पाहायला मिळाली. काँग्रेसचे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळाले. कुंदन सुतार साहेबांना सुद्धा आपण बघितलं. भरपूर मेहनत त्यांची सुद्धा या स्पर्धेकरता चालू आहे. मैदान क्रमांक 2 वर पुन्हा आता गोलंदाजी मार्गावर आलं. फ्री हिट आहे. अजून तो फ्री हिट आहे. धावसंख्या धाव फलकार होती ती 40. फ्री हिटचा फायदा उचलला जाईल का. डेड बॉल. थँक्यू सो मच फ्लॉरेन्स डिकोना मॅडम. आपण भरपूर वेळ या ठिकाणी स्पर्धा पाहण्याकरता मॅचेस पाहण्याकरता आले होते. 1 धाव तर मिळाली. धावसंख्या 41. निलेश मचाडो हे सुद्धा या ठिकाणी दाखवायचे. वेलकम निलेशजी. अशा खेळाडूंची आठवण काय होत्या कारण त्या खेळाडूंनी तसा परफॉर्मन्स तसं प्रदर्शन आपल्या संघाकरता केलं आणि धावसंख्या आता चौकारण्याची पुढे सरकते. धाव फलकावर धाबा लागले जात आहेत. या वेळेला त्या 45 45.
गोलंदाज तयार. ओहो, थोडासा गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू होता. जागा बनवून खेळला जातो. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात त्या एका धाबानीची धाव पुढे जातोय आणि धाबा लागल्या जातात त्या 46. शेवटचे 3 बॉल शिल्लक. दोघांनी भागीदारी केली, परंतु या चौथ्या षटकामध्ये धाबा येतील का? निनाद याचा नादच कोळा, कारण निनादने आतापर्यंत 4 षटकार ठोकलेत. षटकाराची मदत मिळाली. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता वाढली आणि धाबा लागल्या जातात त्या 52. 2 चेंडू नंतर आपण थेट वळणार आहोत. शेवटचे 2 बॉल आहेत या इनिंगचे. धावसंख्या धावफलकावर 52. शॉर्ट बॉल होता. क्रॅकिंग स्ट्रोक. चांगला फटका. 1 धाव तो मिळेल. कव्हर्स मधून क्षेत्ररक्षक पुढे आलाय. थ्रो करणं थोडासा खराब होता. 2 धाव मिळतात. 3री धाव घेण्याचा केला इरादा पक्का. धावबाच्या स्वरूपात फिल्डिंग करणारी टीम न दिलाय यंगस्टार स्पोर्ट्स प्रॉपर्टी टीमला धक्का. 2नी मदत मिळाली. धावसंख्या 54. 1 गडी बाद. 54 for 1. शेवटचा 54 धाबा झालेत. 1 चेंडू शिल्लक आहे. 54. शेवटचा पुकार आहे श्री 11 टीमला. जागा बनवून खेळला जातो. इनसाइड आउट. सुनील त्या ठिकाणी फिल्डिंग करतायत. एकदा मिळाली. दुसऱ्या डाबा करता बॅटर धावतायत आणि याच बरोबर पहिल्या डाबाची समाप्ती. पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा बनवल्यात यंगस्टार स्पोर्ट्स पापडी संघाने. 56-57 धावसंख्येचं टार्गेट असेल. 57 इज द टार्गेट. वळूया मैदान क्रमांक 1 वर.
वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारे या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगले मेहनत आयोजक मेंबरची सुद्धा बघायला मिळाली. स्वर्गीय मायकल फुटार्डो या वसई तालुक्यातील एक असं व्यक्तिमत्व, काँग्रेसचे अध्यक्ष होते, परंतु वक्ता म्हणून, स्पष्ट वक्ता म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख आवर्जून केला जातो आणि त्यांच्याच नावाने या स्पर्धेला भरवण्यात आलं. स्ट्रायकिंगकडे असलेला फलंदाजाने आता आक्रमक पवित्रा घेत चेंडूला पाठवून दिला. लॉंग लेग पट्ट्या बाहेर, ऐका दुक्का, सीधा सीधा छक्का, सिक्सर. तांबडी तांबडी ही चमकते थँक्यू. एसबी बॉईज सांताक्रूज उजव्या बाजूला तिथे उपस्थित आहेत. विनंती करतोय आपण लवकरात लवकर संपर्क साधा. एसबी बॉईज सांताक्रूज मैदान क्रमांक 2 वर प्रत्युत्तर देत असताना 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मेलरॉय याच्या विरुद्ध षटकार खेचलाय. स्क्वेअर कटचा फटका खेळत असतानाच चूक झाली, अनपेक्षितरित्या उसळी ते दाखवलं बॅटरने. नॉनस्ट्राईक इन कडे सुद्धा तो इशारा केला. डॉट बॉल, धावसंख्या धावफळकर 6, 7 धाबा, स्कोर इज 7. 57 धावसंख्येचं टार्गेट आणि सध्या धाबा आहेत त्या 7. शॉर्ट बॉल तो सुद्धा वेग भन्नाट होता मेलरॉयचा. डॉट बॉल ने या वेळेला वापसी होते. लगातारचे 2 बॉल हे डॉट टाकले गेलेत कनक 11 संघाविरुद्ध. ही गोलंदाजी यंगस्टर स्पोर्ट्स पापडी संघाची. मेलरॉय तयार. कोळवटपाचा चेंडू होता, खोदून काढल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये 1 धाव मिळाली, 1च धाव. आणि आता नॉन स्ट्राईक इन कडून स्ट्राईक इन कडे पोहोचताना बॅटर कृष्णा. एसबी बॉयज टीम कॅप्टन टॉस साठी या. श्री 11 टीमचे कॅप्टन आहेत इथे. एसबी बॉयज टीमने टॉस जिंकलाय. मोठा फटका खेळायचा होता, तिकडे तेवढा प्रॉपर टायमिंग नव्हतं. क्षेत्ररक्षकाने केली चूक आणि चौकारणीशी भागवतोय बॅटर संघाची बुक. मिळतील धाबा 4. कृष्णा याच्या खात्यामध्ये 4 धाबा जमा होतोय. धावसंख्या 4 ने पुढे जातोय. धाबा लागल्या जातात ते 12. 57 धावसंख्येचा पाठलाग होतोय. धावसंख्या झाली आहे ती 12 धाबा, 5 बॉलची समाप्ती. 40+ क्रिकेट पाहायला मिळालं. आदिवासी समाजातील खेळाडूंचं क्रिकेट पाहायला मिळालं. एक गाव एक संघातील खेळाडूंचं क्रिकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. ऑन साइडला खेळून काढलं या चेंडूला मिडविकेटच्या दिशेने. 1च धाव कृष्णा या खेळाडूला आणि पहिलं षटक संपवलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 57 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना कनक 11 टीमने धावा बनवल्यात 13 धाबा. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 44 धावांची आवश्यकता. 18 मध्ये 44 पाहिजे. वळूया मैदान क्रमांक 1 वर.
दोन षटक समाप्त झालेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 16. 12 बॉल शिल्लक आहेत आणि कनक 11 टीमला अजूनही 41 धाबांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजेत 41. 41 रन्स रिक्वायर्ड टू विन. मैदान क्रमांक 2 वरती आता गोलंदाजी ची जबाबदारी स्वीकारण्याकरता गोलंदाज आलोय. बॉलर्स नेम प्लीज. सुहास. गोलंदाजी मार्गावर आता सुहास आलेत. ओहो, मोठा फटका चेंडूला पाठवून दिलाय आणि नो बॉलचा इशारा. बिमर कमरेपेक्षाही जास्त वर चेंडू होता. फ्री हिट मिळेल. मुक्त संचार करण्याची संधी. लायसन्स दिलं गेलं. कुठेही संचार करा, कुणी अडवणार नाही. धावसंख्या यावेळेला 6 ने पुढे जाते, 7 ने पुढे जाते. धावसंख्या 23. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्या षटकारणीशी तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात करतोय. फ्री हिट. स्ट्रायकिंगकडे उजव्या हाताचा बॅटर आहे सचिन. स्क्वेअर कटचा फटका. वॉटर स्ट्रोक. फॉरवर्ड पॉइंट रिझन मध्ये किती धाव मिळतील? या ठिकाणी मिळतील धावा 4. फ्री हिटचा फायदा उचललाय. हा आलाय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या धावफलकावर 27. 27 रन्स. अजून आपण जर विचार केला 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 30 धाबा 30 धाब्यांची आवश्यकता आहे 11 बॉल मध्ये. 11 मध्ये पाहिजे 30. काय रणनीती असेल कनक 11 भांडूप टीमची? 40+ टीमचे खेळाडू आहेत. भांडूप मधून अनेक खेळाडू आपण बघितलं. तसेच हे खेळाडू खूप चांगली दमछाक दाखवत आहेत. 40+ क्रिकेट आहे. यंगस्टार खेळाडूंना लाजवणारे क्रिकेट खेळतायत हे 40+ क्रिकेटपट्टू. मोठा फटका खेळायचा होता. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. यष्टांच्या पाठीमागे वैभव साने आपलं काम करतायत. धावसंख्या धावफलकावर आहे ती 27 धाबा. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. चांगली कडक गोलंदाजी करावी लागेल, तितकीच चांगली कडक फलंदाजी करावी लागेल. नियंत्रण या शब्दाला फार महत्त्वाचं स्थान आपल्या क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये चेंडूला टाकलाय. एक धाव तर मिळाली. दुसरी धाव घेतली जाणार नाही आणि याचबरोबर बाईचा इशारा पंच आपल्यापर्यंत दर्शवत आहेत. एक धाव एका जमिनीची धावसंख्या पोहोचली 28 वर. 28. 29 धाव बनवायचे आहेत. खरं तर समोर लक्ष आहे 29 धाव बनवायचं आणि त्यामुळे तुमचं लक्ष पडणाऱ्या प्रत्येक चेंडूवर असायला पाहिजे. मैदान क्रमांक 1 वर थोड्याच वेळात 3 चेंडू नंतर आपण जाणार आहोत. शॉर्ट बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. एक धाव मिळाली. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. थ्रो करण्याआधी एकच धाव. सचिन आता स्ट्राईक इन कडे गेलाय. सचिनने तो षटकार खेचला आणि थोडंसं परिवर्तन झालं या मॅच मध्ये. अजून त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. या षटकात 2 चेंडू शेष आहेत. एकूण धावसंख्या आहे 29. 28 धावांची आवश्यकता उर्वरित 8 बॉल मध्ये. 8 चेंडू आणि 28. 8 मध्ये 28. या 2 चेंडूंवर मोठे फटके खेळावे लागतील. मोठा फटका खेळायचा केला होता इरादा, परंतु टायमिंग करू शकला नाही बॅटर. एक धाव मिळाली. क्षेत्ररक्षक फंबल झाला होता. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धाबा लागल्या जात आहेत 30. 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 27
धावेची आवश्यकता. 7 मध्ये 27. एका चेंडूनंतर आपण वळणार आहोत मैदान क्रमांक 1 च्या दिशेने. 7 मध्ये 27 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. सुहास. ओहो, सुहासचा हा चेंडू बॅटर करता होता खास. षटकार येतोय. रुपेश ढिकुना त्या ठिकाणी होतोय, परंतु त्याला चकवून चेंडू सीमारेषे पार. षटकार. याच बरोबर षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कनक 11 भांडूप टीमची धावसंख्या 36. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 17 धावांची 21 धाबांची गरज आहे. 6 चेंडू आणि 21 धाबांची आवश्यकता. धावसंख्या झाली आहे ती 36 धाबा. वळूया मैदान क्रमांक 1 वर. बॉलिंग आहे त्यांची आणि बॅटिंग असेल श्री 11 टीमची. पाच 19. मैदान क्रमांक 2 ची स्थिती थोडक्यात आता तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये 19 ची गरज आहे. 2 गडी बाद धावसंख्या धाव फळकावर 38 लागले. 4 मध्ये पाहिजेत 19. चार मध्ये 19 ची गरज आहे आणि नवीन बॅटर सोनू आलाय. 4 बॉल 19 ची आवश्यकता. 4 चेंडूंमध्ये 19 धावा बनतील काय? कनक 11 भांडूप संघ पुढे जाईल की
फिल्डिंग करणारा यंगस्टार स्पोर्ट्स पापडी संघ पुढे जाईल. गणेश काकड सरांचं फार मोठं योगदान आहे. नेहमीच त्यांच्या सोबत आनंद सावी, सौरभ ठाकूर यांना सुद्धा आपण बघत असतो. आता मोठा फटका, चेंडूला पाठवून दिले, लॉंग ऑन फटक्या बाहेर, मिळतील धावा 6. बिग ब्लास्ट षटकार, वापसीचे संकेत दिलेत या 6 धाबांनिशी. धावसंख्या 6 पुढे सरकते. धावा लागल्या जातात 44. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता 13 धावांची गरज. 3-13 कोणाच्या वाजतील? 3 चेंडू आणि 13ची गरज. ओहो, क्रॅकिंग स्ट्रोक, गॅप मध्ये चेंडू जातोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. धावसंख्या 6 पुढे जाते आणि धावा लागल्या जातात यावेळेला 50. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 7 धावांची गरज. 2 मध्ये पाहिजे 7. बॉटम मॅच. मॅच होता कुठे आणि मॅच आता आणलाय कुठे? काय चांगली कडक बॅटिंग सोनू या बॅटरची. दोन चेंडूंमध्ये 7 ची गरज. ये तो सोनू नहीं, अपने टीम के लिए सोना है जो चमक रहा है. 2 मध्ये पाहिजे 7. मैदान क्रमांक 2 वर. ओहो, सचिन प्रेशर मध्ये, सचिन दबाव मध्ये. दबाव या शब्दाला क्रिकेटच्या मॅच मध्ये कुठेच तारा नाही. कुठल्या तरी कोपऱ्याला नेऊन तिथे ठेवायला पाहिजे. 2 मध्ये 7 धावांची आवश्यकता. गोलंदाजाला आत्मविश्वास नावाचा मित्र आपल्या जवळ घ्यावा लागेल. आत्मविश्वास नावाचा मित्र जर जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. फुल टॉस बॉल ऑन दी अप, पाठवून दिला या चेंडूला वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये. 6 धावा, षटकार. मॅचची हवा काढले. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 1 धाबेची गरज आहे. सोनू याने 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचलेत. हा सोनू नाही, हे तर सोना आहे जे चमकतंय. 1 मध्ये 1 कंपल्सरी चेसिंगची नियमावली आहे, त्यामुळे धावा बनवाव्याच लागतील. मैदान क्रमांक 1 वर 6-11 आणि इथे 1-1. धावसंख्या 11. इथे पण 11, तिकडे पण 11. 1-1. 1 बॉल, 1ची गरज. फुल टॉस बॉल होता. चेंडूला फॉरवर्ड स्कोरलेग रिजन मध्ये पाठवून दिले. मिळतंय धावा 4. सोनी इज अ हिरो. आपल्यातून बॅटिंग केली आणि कनक 11 भांडूप संघाने या मॅचला जिंकलंय. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक.